आत्मनिर्भर भारतमध्ये जे भारतीय जनता पार्टीने जे अभियान राबवलेलं आहे त्या अभियानाला आमचे व्यापारी 100% प्रतिसाद देणार आहेत। या अभियानाचं एवढंच व्यापारी प्रतिसाद नाही तर आम्ही जनतेपर्यंत पण सुद्धा जाणार आहोत। आमचा प्रत्येक व्यापारी जनतेला स्वदेशी काय माल आहे त्याचं पण हे देणार आहेत, माहिती देणार आहेत आणि तो का खरेदी करायचा याबद्दल पण आमचे व्यापारी मार्गदर्शन करतील आणि जास्तीत जास्त स्वदेशी माल कसा विक्री होईल आणि या राष्ट्राला मोठं कसं करता येईल याचे प्रयत्न आमचे सर्व नवी मुंबईतील व्यापारी करतील। भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यामार्फत 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून या ठिकाणी एक संकल्प केला होता की स्वदेशीचा स्वीकार करा, भारत आत्मनिर्भर बनला पाहिजे। आता त्यांनी सोडून दिलेल्या संकल्पानुसार भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या वतीनं आम्ही देखील युवा संमेलनं, महिला संमेलनं आत्मनिर्भर आणि स्वदेशीचा नारा देऊन त्यांच्यामध्ये एक त्या ठिकाणी संकल्प सोडलेला आहे। आपल्याकडं व्यापाऱ्यांचं संमेलन होत आहे। आपण पाहतच आहात व्यापारी किती मोठ्या संख्येने इथं आलेले आहेत। व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे। त्यांनाही त्याची कल्पना आहे की आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी एक संकल्प जेव्हा घेतात त्या संकल्पाला प्रत्येक घटकाने त्या ठिकाणी प्रतिसाद दिला पाहिजे आणि तो प्रतिसाद देण्याकरता तसा एक संकल्प त्या ठिकाणी करण्याकरता आज या ठिकाणी नव्या मुंबईतले अनेक व्यापारी बंधू या ठिकाणी हजर होते। आपले देश बांधव आहेत, भगिनी आहेत की जे स्वतःच त्या ठिकाणी अनेक वस्तू तयार करतात, परंतु त्या वस्तू त्या ठिकाणी आपण विक्री त्यांची खरेदी विक्री होत नाही। आपण जर त्या ठिकाणी स्वदेशीचा त्या स्वीकार केला तर आपल्या दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागणार नाही। आत्मनिर्भर भारत हे एक त्या ठिकाणी महत्त्वाकांक्षी आणि प्रेरणादायी अभियान आहे। या अभियानाच्या अंतर्गत या ठिकाणी आपण सगळ्यांनी स्वदेशीचा स्वीकार केला पाहिजे आणि त्यासाठी भारतामध्येच आपण अनेक वस्तू आहेत। आज अनेक वस्तू आपण अजूनही विदेशातल्या वस्तूंवर डिपेंड राहतो। आपण आपल्या वस्तू का घेऊ शकत नाही, परंतु हा संकल्प प्रत्येकाने केला पाहिजे। याच्यासाठी ही जनजागृतीपर मोहीम आहे आणि त्या मोहिमेचा पाठपुरावा ज्या ठिकाणी नवी मुंबई भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या वतीनं व्यापाऱ्यांचं संमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं। आमचे प्रमोद जोशी सर आणि छाजेर साहेब यांच्या महासंघानं पर्टिक्युलरली एक जबाबदारी स्वीकारली की आपले सगळे व्यापारी या ठिकाणी येतील।